हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अव्यक्त कृती. लाओत्सेने सत्ताधीशाचे पहिले लक्षण सांगितले आहे की लोकांना त्याचे अस्तित्व जाणवत नाही. अव्यक्तातील कृती महाविलक्षण आणि महाप्रभावशाली असते. आपणासारिखे करीती तात्काळ हे संतांचे एक विलक्षण असे लक्षणच आहे. कसलीही प्रत्यक्ष कृती न करता साधू संत योगी संन्यासी यांच्या केवळ सहवासाने तो महाभाग्यशाली सहवासी सत्शील होतो, प्रशांत होतो, महात्मा होतो. एकच करायचे असते, देहादी इंद्रियांच्या आणि मनाच्या प्रभावाखाली येऊन त्या होत असलेल्या बदलाला विरोध करायचा नाही. बाकी सारे काही संतांचा अव्यक्त अदृश्य सहवास करतो. मतभेद झाल्यास सुज्ञ पत्नी कधीही पतीशी हुज्जत घालत नाही. ती अव्यक्त होते, मौन होते. भांडणाने मने कलुषित करून अमोज व्यक्त शब्दाने जे होत नाही ते अव्यक्ताने साध्य होते. योगाधिराज पातंजली सांगतात की मूलतः अविद्या हीच दुःखाला कारणीभूत असते. अविद्या म्हणजे अज्ञान. यामुळेच दुःख म्हणजे वेदना होतात. वेद म्हणजे ज्ञान, आत्मज्ञान. वेद अधिक ना म्हणजे आत्मज्ञान नाही, म्हणून दुःख होते. आत्मज्ञान अध्यात्माने प्राप्त होते. आत्मज्ञान अध्यात्म साधू संत योगी संन्यासी यांच्या निव्वळ सहवासाने त्यांच्या आचरणाच्या निरीक्षणामुळे मिळते. ते त्यांच्याकडून शिकावे लागत नाही. ते प्रत्यक्ष शिकवतही नाहीत. त्यांचा अव्यक्त कृतिशील सहवास हे सर्व घडवून आणतो. जागा, पाणी, रस्ता, शिक्षण इत्यादी नागरी सुविधा लोक जमवून भाषणे करून मिळत नाहीत. यापेक्षा या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. लोकांना सत्ताधीशाच्या अव्यक्त कृतीमधून ते जाणवते. तेच पुरेसे आहे आणि अत्यावश्यक आहे. परंतु राजकीय पुढारी बरोबर याच्या विरुद्ध वागतात. त्यांची भाषणे, सुहास्य वदनं आणि वाकड्या तिकड्या पोझेस असलेले फोटो, वाढदिवस, सणवार इत्यादींचे जाहिरात फलक फडकवून नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत. यापेक्षा सत्ताधीशांनी प्रत्यक्ष अव्यक्त राहावे आणि कृतीमधून अप्रत्यक्ष व्यक्त व्हावे. येथे सत्ताधीशाचा दौरा म्हणजे जनतेला रस्त्यावरून जायची बंदी घातली जाते. जाणारे येणारे रस्त्याच्या आजूबाजूला कधी हे संपणार अशा चेहऱ्याने उभे राहतात. सत्ताधीशाला वाटते की ते त्याला पाहायला जमले आहेत. यांच्या भाषणांना गर्दी जमवली जाते. सत्ताधीश 5 वर्षांनी एकदा मत मागायला व्यक्त होतात आणि मग सुविधांसह अव्यक्त होतात. कागदोपत्री सुविधांचा खर्च व्यक्त होतो. सुविधा अव्यक्त असतात. जवळ काही नसलेले निरीच्छ साधू संत हे सम्राटांचे सम्राट असतात, कारण ते सदा समाधानी असतात. परंतु जवळ सर्व काही असलेले सम्राट हे भिकाऱ्यांचे भिकारी असतात, कारण त्यांची हाव कधीही शमत नाही. अत्युच्चपदी थोरही बिघडतो. हे लक्षात घेऊन सत्ताधीशाने प्रत्यक्ष अव्यक्त राहून कृतीमधून व्यक्त व्हावे. तोच सत्ताधीश शोभून दिसतो. प्रसिद्धी परांमुक्ता. लाओत्सेने सत्ताधीशाचे सर्वोत्तम लक्षण म्हणजे तो आहे हेच लोकांना समजत नाही, त्याचे अस्तित्व लोकांना कळत नाही, त्याची उपस्थिती जाणवत नाही असे सांगितले. सर्वोत्तम सत्ताधीश प्रसिद्धी परांमुख असतो. त्याचे सार्वजनिक काम सुरू असते. त्याचा गाजावाजा करावा असे त्याला जराही वाटत नाही. त्याची त्याला गरजही भासत नाही. एखादी सुविधा प्राप्त झाली की लोकांना ते आपोआप समजते. ते कोणी केले तेही उमजते. लोक बरोबर ओळखून असतात. असा सत्ताधीश सर्वोत्तम असतो, कारण तो कामाला कार्याला महत्त्व देतो. त्यामुळे काम चांगले होते. आवश्यक आणि योग्य तेच काम होते. जर त्याने प्रसिद्धीला महत्त्व दिले तर तो प्रसिद्धीसाठी काम करू लागेल. मग असे काम चांगले होणार नाही. केवळ कोणीतरी सांगतात म्हणून अनावश्यक कामेही केली जातील. अशी कामे संपूर्ण समाजाभिमुख असतीलच असे नाही. कदाचित काही लोकांच्या स्वार्थासाठी कामे केली जातील. यात प्रगती होणार नाही. उपलब्ध सामुग्रीचा दुरुपयोग होईल. स्वच्छता होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी स्वच्छता करत असलेले फोटो प्रसिद्ध करायची गरज नसते. मग अशी स्वच्छता फोटोपुरतीच होते, केली जाते.
लोक जमवून बेंडबाजा वाजवायची आवश्यकता नसते. लोकांना कामधंदा सोडून जमवणे योग्यही नसते. मग अशा वेळी लोक आले नाहीत तर भाड्याने गर्दी जमवावी लागते. सगळाच दिखाऊ कारभार होतो. यात कर्मयोग दूर राहतो, बंधुपणा सुरू होतो. अशामुळे चोर, लुटारू, आतंकवादी राजकारणाकडे आकृष्ट होतात. चांगले शिकलेले लोक राजकारणापासून दूर होतात. गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक राज्य चालवतात. राजरोसपणे सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर केला जातो. लोकांमध्ये सद्भाव, प्रेम, परोपकार नांदत नाही. प्रत्येकजण स्वतःपुरते पाहतो. राष्ट्राचा, समाजाचा कोणी विचारच करत नाही. त्यातून केलाच तर स्वार्थासाठी करतो. ज्या राज्यात, ज्या राष्ट्रात अशा प्रकारे कारभारी असतात तेथे लाचलुचपत बोकाळलेली असते. कामे निकृष्ट दर्जाची होतात. सार्वजनिक पैसा हडप केला जातो. मूर्ख भोगितो राजवैभवा, पंडित फिरत भिकारी, अशी दैन्यावस्था होते. असे राष्ट्र लवकरच आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते. दिवाळखोरीला लागते, भिकेला लागते आणि रसातळाला जाते. आपण परमात्म्याचा आदर्श ठेवावा. लाओत्सेने कारभाराचे हे सांगितलेले लक्षण परमात्म्याला परिपूर्णपणे लागू होते. परमात्मा अदृश्य, अरूप, निराकार, अव्यक्त आहे. त्याचा वैश्विक कारभार अतिशय सुव्यवस्थितपणे नियोजन केल्याप्रमाणे परममौनात सुरू आहे. तो आहे की नाही ते तपासून पाहावे लागते आणि तरीही तो आहे याची खात्री होत नाही. परंतु वैश्विक कारभार अव्याहत सुरू आहे. याचा अर्थ परमात्मा सदा उपस्थित आहे हे नक्की. यास्तव सत्संग, अध्यात्म या योगे आत्मस्वरूप व्हावे हे उत्तम. हरि ओम.